हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. काहीच MS सेट म्हणजेच महाराष्ट्र सेट हा एक्झाम यावर्षी 15 जून 2025 रोजी कंडक्ट केला जाणार आहे. या एक्झाम संदर्भात अतिशय महत्त्वाचं अपडेट आजच्या लेसनमध्ये आपण पाहणार आहोत. हे अपडेट पाहण्यापूर्वी या चॅनलवर तुम्ही फर्स्ट टाईम आले असाल तर नेट, सेट आणि पेट या तीनही एक्झामच्या सर्वच ऑफिशियल अपडेटसाठी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता किंवा या चॅनलची एक टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याला जॉईन करू शकता. तिथेही तुम्हाला नेट, सेट आणि पेट या तीनही एक्झामबद्दल सर्वच अपडेट कळवले जातात. फ्रेंड, जर तुम्हाला 2025चा MS सेट एक्झाम द्यायचा असेल आणि अद्यापही तुम्ही फॉर्म फिलअप केला नसेल तर आजचा अपडेट हे तुमच्यासाठीच आहे. कारण या ठिकाणी MS सेट एक्झामचं जर प्रॉस्पेक्ट तुम्ही बारकाईने पाहिले तर MS सेट एक्झामने फॉर्म रिलीज केले ते 24/2/2025 रोजी. त्याची लास्ट डेट आहे 13/3/2025. म्हणजे उद्या MS सेट एक्झाम फॉर्म फिलअपचा विंडो हा क्लोज होणार आहे. उद्या 6 वाजेपर्यंत तुम्ही MS सेट एक्झामचा फॉर्म फिलअप करू शकता. फॉर्म फिलअप करताना फी पेड केल्यानंतरच फॉर्म पूर्णपणे सबमिट होतो, अन्यथा नाही होत. या ठिकाणी 2-3 पॉईंट तुम्हाला क्लिअर करतो. काही विद्यार्थ्यांनी फॉर्मची पहिली स्टेप कंप्लीट केली, सेकंड स्टेप कंप्लीट केली, पण थर्ड जी स्टेप आहे फी पेड करण्याची ती तुम्ही कंप्लीट केलेली नाही आहे, तर तुमचा फॉर्म हा सबमिट झालेला नसेल, तुम्हाला एक्झाम देता येणार नाही. काही विद्यार्थी अशा आहेत ज्यांनी पहिली स्टेप रजिस्ट्रेशनची पूर्णपणे कंप्लीट केली, सेकंड तुमची पर्सनल डिटेल पूर्णपणे फिलअप केली आणि या ठिकाणी तुम्ही तुमचं नाव चुकीचं टाकलंय किंवा फोटोच्या ऐवजी साईन तुम्ही अपडेट केली, साईनच्या ऐवजी फोटो अपडेट केला, अशा काहीतरी चुका केलेल्या आहेत आणि फॉर्म सबमिट केला आहे पण पेमेंट केलेले नाही आहे. अशा विद्यार्थ्यांना असं वाटतंय की आपण एडिट करू फॉर्म, त्यानंतर पेमेंट करू. तर या ठिकाणी एक पॉईंट क्लिअर कट सांगल, तुमचा जरी फॉर्म चुकलेला असेल तरी देखील फी तुम्ही भरा, फॉर्म पूर्णपणे सबमिट करा फी पेड करून. त्यानंतर जी पण तुमची चूक झालेली आहे त्या चुकीला करेक्ट करण्यासाठी त्यांचा विंडो 22/3/2025ला ओपन होणार आहे. लक्षात घ्या, तुम्ही आता फोटोच्या जागेवर साईन अपडेट केली असेल, साईनच्या जागेवर फोटो अपडेट झाला असेल, नाव चुकलं असेल, अदर कुठलीही चूक असेल, ती आत्ता तुम्हाला करेक्ट करता येत नाही. तुम्ही कधी करेक्ट करू शकता? 22/3/2025 नंतर ते 24/3/2025 पर्यंत. मग आता जो चुकीचा फॉर्म असेल ना, तर चुकीच्या पद्धतीने भरला तरी हरकत नाही आहे, करेक्शन विंडोच्या वेळेस तो करेक्ट करून घ्या. पण आत्ता म्हणजेच 13/3/2025 6 वाजेपर्यंत तुम्हाला फॉर्म पूर्णपणे सबमिट करायचा आहे, फी देखील पेड करायची आहे. इन केस तुम्ही फॉर्म फिलअप केला आहे, सबमिट केला, पण तुमची फी तुम्ही पेमेंट केलेली नाही आहे, तर पेमेंट करण्यासाठी तुम्हाला विथ लेट फी त्यांनी विंडो अवेलेबल केलेला आहे. पण लेट फी किती आहे त्यांची? टोटल 500 रुपये. मग 500 रुपये तुमचे या ठिकाणी वाचू शकतात 13 तारखेच्या आत तुम्ही फॉर्म भरून पूर्णपणे फी पेड केली तर. सिंपल. मग रिपीट करेल पुन्हा, जरी फॉर्ममध्ये कुठली चूक झालेली असेल निश्चिंत राहा, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. चुका कधी सुधारायच्या? 22/3/2025ला. आता चुकीचा फॉर्म बिनधास्त सबमिट करून टाका, काहीच प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. कारण अनेक विद्यार्थ्यांचे मला मेसेज येत होते की सर फोटोच्या जागेवर साईन अपडेट झाली पण ते करेक्ट होत नाही आहे. काहीच प्रॉब्लेम नाही, तसा सबमिट करून टाका, नंतर ते करेक्शन करा. पण आत्ता जर तुम्ही सबमिट केलं नाही फॉर्म तर 2025चा MS सेट एक्झाम तुम्हाला देता येणार नाही. डायरेक्टली 1 वर्ष वेटिंग पिरियड आहे. 1 वर्षानंतर म्हणजेच 2026मध्ये MS सेट एक्झाम होईल, तो तुम्हाला एक्झाम द्यावा लागेल. फॉर्म फिलअप करणं राहिलं तर एक्झाम राहून जाईल, 1 वर्ष वेटिंग तुम्हाला करावं लागेल. म्हणून जे काय असेल त्या पद्धतीने फॉर्म भरा. कॅटेगरी संदर्भात कुठले इश्यू असतील तर MS सेट डिपार्टमेंटला कॉल करा. त्यांचा मेल ID त्यांच्या वेबसाईटवर आहे, त्या मेल IDवर मेल करून तुम्ही तुमची क्वेरी त्यांना विचारू शकता किंवा कॉन्टॅक्ट नंबर देखील त्यांच्या वेबसाईटवर आहे, तिथून कॉल करू शकता. अनेक वेळेस ते कॉल रिसीव्ह करत नाही, मेलला कदाचित रिप्लाय पण भेटत नाही, पण कॅटेगरीचे इश्यू हे तुम्हाला सायबर सेंटरवाले देखील सॉल्व्ह करून देतील. म्हणजे ज्या सायबर सेंटरमध्ये अनेक विद्यार्थ्यांचे फॉर्म फिलअप केले जातात त्यांना कॅटेगरीबद्दल चांगल्या प्रकारे आयडिया असते. ठीक आहे, कुठली कॅटेगरी कुठे ॲप्लिकेबल आहे, त्यासाठी रिझर्वेशन कशा पद्धतीचं असतं हे सायबर सेंटरवाल्यांना प्रॉपरली माहीत असतं. तर डायरेक्टली कुठलंही लोकल सायबर सेंटर असेल त्या ठिकाणी जाऊन तुमच्या कॅटेगरीचे इश्यूचं त्यांना विचारू शकता, ते देखील तुम्हाला प्रॉपर वेने गायडन्स करतील. ठीक आहे. म्हणजे अनेक विद्यार्थ्यांना कॅटेगरी संदर्भात पण इश्यू आहे
की हे रिझर्वेशन याला ॲप्लिकेबल आहे का, या रिझर्वेशनसाठी कुठले सर्टिफिकेट लागतात, हे तुम्हाला सायबर सेंटरवाले प्रॉपर सांगू शकतात. कारण त्या ठिकाणी ते अनेक फॉर्म फिलअप करत असतात. डेली रुटीनमध्ये त्यांचा हा इश्यू ते हाताळत असतात. ठीक आहे, मग युनिव्हर्सिटीला कॉल करण्याचा प्रयत्न करा, कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करा. वेबसाईटवर तुम्हाला त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल भेटून जाईल. त्यांनी कॉल रिसीव्ह केला नाही, रिप्लाय दिला नाही, तर डायरेक्टली सायबर सेंटरला व्हिजिट करा. ते तुम्हाला प्रॉपर गायडन्स करतील अबाउट कॅटेगरी. सिंपल. मग आता कुठला इश्यू असला तरी देखील तुम्हाला 13 तारखेला 6 वाजण्याच्या आत फॉर्म फिलअप करायचा आहे. इतकं वेळ थांबूच नका, आजच फॉर्म फिलअप करून टाका. ठीक आहे, आय होप अपडेट काय ते कळालं असेल. खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे अजून देखील फॉर्म पेंडिंग आहे. मला खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे मेसेज आलेले आहेत. तर सर्व विद्यार्थ्यांनी फॉर्म फिलअप करा. एक्झाम द्यायचं असेल तर फॉर्म फिलअप करावंच लागेल 13 तारखेच्या आत. एक्झामचा फॉर्म जर राहिला कुठल्याही कारणामुळे तर तुम्हाला एक्झाम देता येणार नाही. 1 वर्ष म्हणजे खूप मोठा कालावधी, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, 2026ला एक्झाम आहे. ज्या विद्यार्थ्यांना पेपर फर्स्ट संदर्भात कोर्स जॉईन करायचा असेल त्या विद्यार्थ्यांसाठी आपण कोर्स देखील प्रोव्हाइड करत आहोत. पेपर फर्स्टचा सिलेबस त्या कोर्समध्ये आपण पूर्णपणे कंप्लीट करून देणार आहोत. म्हणजे सिलेबस तर कंप्लीट करून भेटणार आहे टोटल 10 युनिटचा, प्लस त्या संदर्भात पूर्णपणे प्रॅक्टिस देखील करून घेतली जाणार आहे. आपल्या कोर्सचा वापर करून खूप सारे विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत. तुम्ही सर्वांचे रिझल्ट आपल्या टेलिग्राम चॅनलवर पाहू शकता. सर्वांचे फीडबॅक देखील टेलिग्राम चॅनलवर आपण अपडेट केलेले आहेत. ठीक आहे, म्हणजे टेलिग्राम चॅनलवर जर तुम्ही 20 ऑगस्ट 2024 पर्यंत जी चार्ट हिस्ट्री आहे ती स्क्रोल डाऊन केली तर तुम्हाला 150-200 मिनिमम स्क्रीनशॉट या ठिकाणी भेटतील, जे फीडबॅकचे आहेत. सर्व पॉझिटिव्ह फीडबॅक आहेत कोर्स संदर्भात. यावेळेस देखील आपण चांगल्या प्रकारचा एक चांगला कोर्स प्रोव्हाइड करत आहोत. या कोर्समध्ये पेपर फर्स्टचा पूर्णपणे सिलेबस तुम्हाला कंप्लीट करून दिला जाईल. अदर कुठली प्रकारची प्रॅक्टिस तुम्हाला करण्याची गरज नाही आहे. कोर्स संदर्भात इन्फॉर्मेशन हवी असेल तर या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करू शकता. व्हॉट्सअपवर नंबरवर मेसेज केल्यानंतर तुम्हाला कोर्सची पूर्णपणे इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाईल आणि त्यानंतर योग्य वाटलं तर फी पेड करून तुम्ही कोर्स जॉईन करू शकता. पेपर फर्स्ट विथ प्रॅक्टिस विथ रिव्हिजन प्रॉपर वेनी तुमचा एक्झामपर्यंत कंप्लीट करून दिला जाईल. एक्झामच्या आधी जवळपास 5 ते 6 दिवस आधी आपला कोर्स पूर्णपणे एंड होईल. ठीक आहे, एक्झाम आधी 5 ते 6 दिवस. तर फ्रेंड, इंटरेस्टेड असाल तर या नंबरवर मेसेज करा. इन्फॉर्मेशन भेटेल. इन्फॉर्मेशन पाहिल्यानंतर योग्य वाटलं तर पेमेंट करून जॉईन करू शकता. ट्रस्टेबल प्लॅटफॉर्म आहे. याआधी देखील आपण कोर्स प्रोव्हाइड केलेले आहेत. खूप सारे विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत. ठीक आहे, आपलं एक अँड्रॉइड ॲप्लिकेशन आहे. त्या अँड्रॉइड ॲप्लिकेशनवर तुम्हाला ॲक्सेस दिला जातो कोर्सचा पेमेंट केल्यानंतर. सो फ्रेंड, जे विद्यार्थी अजूनही फॉर्म फिलअप करणे बाकी आहेत त्या विद्यार्थ्यांनी फॉर्म फिलअप करा. तुमचे मित्रमैत्रीण रिलेटिव्ह कोणी असतील तर त्यांना याबद्दल इन्फॉर्मेशन कळवा. ठीक आहे, कारण हा जो 2025चा एक्झाम आहे हा थोडासा स्पेशल आहे. कारण हा ओल्ड सिलेबसनुसार होत आहे. 2026मध्ये म्हणजेच 1 वर्षाने कदाचित MSCIT एक्झामला न्यू सिलेबस ॲप्लिकेबल असेल आणि न्यू सिलेबस आला तर ऑनलाईन पद्धतीने पण एक्झाम होऊ शकतो. ओल्ड सिलेबसनुसार होणारा आणि ऑफलाईन पद्धतीने होणारा हा कदाचित शेवटचा एक्झाम होऊ शकतो. एक चांगली अपॉर्च्युनिटी तुमच्याकडे आहे. या अपॉर्च्युनिटीला गमवू नका. प्रॉपर वेने एक्झाम देऊन एक्झाम क्लिअर करा. सिंपल. तर आजचं लेसन तुम्ही संपूर्ण पाहिले त्याबद्दल थँक्यू सो मच.